नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघूया की एनएमएमएस एक्झामचा जो पण अभ्यास तुम्ही आतापर्यंत केलेला आहे, आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक्झाम आहे आपली माहितीच आहे डिसेंबर मध्ये, हा ना। एक्झॅक्टली 2 महिने उरले, 2 महिने पण नाही म्हणता येईल, 28 डिसेंबरला एक्झाम असल्यामुळे आपल्याकडे जवळपास एक 50 दिवस असं म्हणता येईल उरलेल्या दिवसात तुम्हाला करायची आहे रिव्हिजन। पण ही रिव्हिजन म्हणजे अशी आहे की हे जे उरलेले 50 दिवस आहे हे कसे काय उपयुक्त करायचे, कारण की आता न्यू काही नाही करायचं असेल तरी पण उरलेल्या ज्या पण टॉपिक्स आपण बघूया की काय करायचं काय नाही। आणि जेवढं पण आतापर्यंत तुम्ही या 1 वर्षामध्ये अभ्यास केलेला आहे तो कसा रिवाइज करायचा आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघूया। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे तुम्हाला, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं। चला आपण समोर जाऊया। आपल्याकडे जवाहर नवोदय विद्यालयाच्या बॅचेस कंडक्ट केले जातात, आपल्याकडे एनएमएमएस एक्झामच्या पण बॅचेस कंडक्ट केले जातात। पण आता सध्या जर कोणी एनएमएमएस एक्झाम मध्ये आता तर सध्या कोणी हे नाही करणार न्यू, कारण की आपण फॉर्म नाही भरू शकणार न्यू, है ना। फॉर्म भरायची डेट गेलेली आहे ऑलरेडी। एनएमएमएस एक्झाम जर तुम्हाला कोणी आता 7वी इयत्तेवाला जर कोणी हा व्हिडिओ बघते आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघून बॅच जॉईन करू शकता। ही कोण देऊ शकते एनएमएमएस एक्झाम? फक्त आणि फक्त 8वी इयत्तेवाले स्टुडंट देऊ शकतात। 8वी वालेच फक्त, ना 9वी ना 7वी कोणीच नाही, फक्त एक वेळा देता येते लाईफ मध्ये एक्झाम, ते मध्ये 8वी मध्ये। आणि आपण पूर्ण सिलेबस कव्हर करतो, पीवायक्यू अनालिसिस घेतो, टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल करतो, मॉक टेस्ट। आता ज्यांनी पण एनएमएमएस एक्झामचे फॉर्म भरलेले आहेत, जर कोणाला एनएमएमएस एक्झामच्या लास्ट इयर्सचे एक्झाम चे क्वेश्चन्स बघायचे की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, किंवा क्वेश्चन त्यांना माहिती आहे पण तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची आहे, म्हणजे तुम्हाला जर बघायचं आहे की एक्झाम मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली मार्क्स येतात किती। मॅट आणि सॅट 2 एक्झाम्स असतात, तुम्हाला माहितीचा 2 पेपर असतात एकाच दिवशी, तर एका दिवशी ते 3 तास बसून तुमचा खरंच किती इफिशियन्सी वाढते कमी होते बघायचं आहे, तर तुम्ही मॉक टेस्ट सिरीज लावू शकता। आपल्याकडे फक्त मॉक टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे, दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। चला आता आपण बघूया की तुम्हाला उरलेल्या दिवसामध्ये अभ्यास करायचा कसा आहे। आजची तारीख आहे 3 नोव्हेंबर, एक्झाम आहे 28 डिसेंबरला। दिवस किती आहे आपल्याकडे, कसे काढतात तुम्ही दिवस? हे 28 दिवस पकडाल का? नाही, 28 ला तुमची आहे एक्झाम, तर हे पकडाल तुम्ही 27 दिवस, आणि इथले किती? इथले पण 27 दिवस, म्हणजे आपल्याकडे टोटल किती आहे? 54 डेज आहे, हा ना। या महिन्यातले 23, या महिन्यात 27, या महिन्यात 27, राईट। 54 डेज आपल्याकडे इन ऑल आहेत, ठीक आहे। 54 डेज आहेत आपल्याकडे इन ऑल। तर आता एनएमएमएस एक्झाम साठी तुम्हाला करायचं आहे 2 विषयांचा अभ्यास, एक आहे मॅट आणि दुसरा आहे सॅट, राईट। आता माझं असं म्हणणं आहे की आपला एक्झाम झालेल्या आहे डिसेंबर मध्ये, है ना, सगळ्यांच्याच मिड टर्म एक्झाम झालेल्या आहेत, तर जेवढ्या पण मिड टर्म एक्झाम मध्ये होतं तेवढं तुम्हाला आता या वीक मध्ये आणि नेक्स्ट वीक मध्ये, म्हणजे या 15 वाड्यात, या 15 डेज मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे ऑलरेडी तुम्ही आता जी एक्झाम देऊन आले, तुमच्या स्कूलची मिड टर्म जी एक्झाम देऊन आले तुम्ही, त्याचं तुम्ही जास्त चांगल्याने रिवाइज करा। का बरं? कारण की ते तुम्ही आत्ताच वाचलं आहे। स्कूल मिड टर्म एक्झाम सिलेबस रिवाइज, ठीक आहे। आता आपण बघत आहोत की तुम्ही तुमचा जो काही अभ्यास झालेला आहे ऑलरेडी तो तुम्हाला कसा रिवाइज करायचा आपण हे बघतो, राईट। तर या 15 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे? का बरं 15 दिवस दिलेल्या 10 दिवसात पण होऊ शकतं तुम्ही म्हणाल, आपल्याला फक्तच जे अगोदर स्कूल लेवलचं वाचलं तसं नाही वाचायचं, ठीक आहे। काय करायचं आहे? सपोज जे पण तुमचं मिड टर्म एक्झाम मध्ये झालेलं आहे आतापर्यंतचे जे पण टॉपिक, आज एक टॉपिक पकडा, त्याच्याच वरची आज टेस्ट सिरीज द्या एनएमएमएस एक्झामची, ठीक आहे। मग त्यावरून तुम्हाला कळणार, म्हणजे दिवसभराचा शेड्यूल कसा असला पाहिजे, जे पण मिड टर्म एक्झाम मधला जो सिलेबस होता तो सकाळी रिवाइज करायचा, त्याला चांगल्याने पूर्ण होल थोरोली, त्यानंतर टेस्ट सिरीज द्यायची, ठीक आहे। बघा रिव्हिजन, त्याच्यानंतर काय कराल तुम्ही? टेस्ट द्याल, आणि टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला लास्ट स्टेप काय करायची आहे, जे पण त्या टेस्ट मध्ये नाही आलेलं आणि जे आपल्या एक्झामच्या सिलेबस मध्ये आहे, म्हणजे कोणत्या एनएमएमएस एक्झामच्या सिलेबस मध्ये जे काही आहे त्यानुसार तुम्हाला ते काय करायचं आहे, परत एक वेळा रीड करून काढायचं, ठीक आहे। असा झाला तुमचा रोजचा हा डेली झाला। हे काय कराल तुम्ही, हा झाला तुमचा डेलीचा रुटीन, की तुम्हाला डेली काय करायचं, रोजचा एक टॉपिक घ्यायचा आणि
रिवाइज करायचं, टेस्ट द्यायची, परत त्याला त्या टेस्टला अनालाइज करायचं. हे काय करायचं, त्या टेस्टला काय करायचं, अनालाइज करायचं. ठीक आहे, अनालिसिस करताना ते परत रिडिंगच होते. ठीक आहे, अनालिसिसच मिनिंग काय आहे की त्या एक्झामच्या द्वारे त्या प्रकारे तुम्हाला रिवाइज करून घ्यायचं. ठीक आहे, हे झालं तुमचं डेली. वीकली काय कराल, प्रत्येक संडेला करा. जेवढं पण तुम्ही पूर्ण त्या वीक मध्ये रीड केलेलं ते पूर्ण संडेला रिवाइज करायचे आहे. आणि कमीत कमी तुम्हाला द्यायचं आहे 2 मॉक टेस्ट द्यायच्या. कमी किती, 2 टेस्ट. ठीक आहे, कधी, संडेला. या टेस्ट आणि त्याचं अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे, जे क्वेश्चन्स नाही आले सॉल्व्ह करता त्यांना परत 2-3 वेळा परत सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, हे झालं, रिव्हिजन झालं. जे पूर्ण वीक मध्ये वाचलं होतं ते पण तुम्हाला रिवाइज करायचं. ठीक आहे, असं हे झालं 15 दिवसांचं. आता उरलेल्या चौपट मधून 15 दिवस गेले, किती उरणार आहेत, 39 डेज उरले. कसे काढले, 55 पकडायला. 55 मधून म्हणजे एक वाढवला, इथनं एक कमी करा जो पण उत्तरी. 55 मधून 15 काढले, 40 मधून एक काढाल, उरेल किती, 39 डेज उरेल. या उरलेल्या 39 डेज मध्ये कुठे लिहून देऊ मी तुम्हाला, या उरलेल्या 39 डेज मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जो शेवटचा लास्ट इथनं शेवटचे जे 4 दिवस आहे, लास्ट 4 डेज, तेव्हा नुसतं रिव्हिजन करायचं. नुसतं रिवाइज आणि रिवाइज. ठीक आहे, आता उरले किती, उरलेले 35 डेज उरलेल्या. या 35 डेज मध्ये तुम्हाला काही न्यू टॉपिक पकडायचं आहे. आणि NMMS एक्झामच्या नुसार तुम्हाला आता या 15 दिवसात तुम्हाला हे कळून जाणार की हे जे कुठे गेले, हे जे 15 दिवस आहे हेच, या 15 दिवसात तुम्हाला कळून जाणार रोज एक टेस्ट दिल्याने की एक्झॅक्टली एक्झामचं पॅटर्न कसं आहे. किंवा तुम्हाला ऑलरेडी पॅटर्न माहिती आहे पण तुम्ही त्या प्रकारे ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिकली नाही करू शकत, तर तुम्हाला काय करायचं ते माहिती होऊन जाईल. या उरलेल्या 35 डेज मध्ये त्याच प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. न्यू टॉपिक पण पकडायचा. न्यू टॉपिक थोडा, खूप जास्त न्यू नाही, तर तुम्हाला ऑलरेडी थोडाफार तुम्ही अवेअर ते पकडा आणि ते घेऊन परत त्या काय करा, टेस्ट द्या. प्रत्येक रोज 2 द्यायचा. मग ह्या उरलेल्या 35 डेज मध्ये रोज 2 काय द्याल तुम्ही, टेस्ट द्याल. ठीक आहे, आणि त्याचं अनालिसिस पण करा. हे तुम्हाला रोज करायचं आहे. या प्रकारे अभ्यास करा, तुमचं नक्कीच एक्झाम निघून जाणार. पण तुम्ही म्हणाल की फक्त थोडं करून गेले होऊन असं जरुरी नाही. याच्या अगोदर पण जर तुम्ही केलं असेल तर त्याला काहीतरी फळ येणार. ठीक आहे, असं हे सगळं आपलं सिलेबस कसा काय कम्प्लीट करून रिव्हिजन करायची, हे सगळं याचं स्ट्रॅटेजी होती. जर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. थँक्यू सो मच.